आज मित्रांनो आपण चाललेलो आहे पनवेलला खंडाळा घाटामध्ये आणि खूप मस्त निसर्ग आज साथ देतो आहे. कारण पाऊस होऊन गेल्यामुळे धूळ नाही, कुठे काहीच नाही, एकदम थंडगार हवा, निसर्ग, आपली गाडी आणि आपण. तर जाताना आपल्याला लागला पावना धरण आणि या पावना धरणावरती थांबल्यानंतर जी थंडगार हवा शरीराला लागत होती, सगळं टेन्शन वगैरे डोक्यातून निघून गेलं. जाताना आपल्याला एक मस्त हॉटेल लागलं. तिथे एक काका होते, बासरी तर काय बेसुरीच वाजवत होते, पण काय अडचण नाही. तिथे चहा घेतल्यानंतर आपण पुढे निघालो. हे बघा रायडर लोक, त्यांना माहितीच नाही रस्ता किती सटकळा आहे आणि रस्ता खूप सटकळा होता चिखल झाल्यामुळे. ही गाडीची आपण दोरी वगैरे बांधून घेतली कारण मटेरियल खूप होतं. आणि हे घनदाट जंगलामध्ये वाघ बिबटे वगैरे खूप होते. लवकर मग क्षणाचा विलंब न करता हा आपला आउटफिट, हेल्मेट जरा दुर्लक्ष करा, खराब आहे, तर मग ते घेऊन आपण पुढे निघालो. आणि हा खंडाळा घाटाचा एक दृश्य आहे, एकदम मस्त निसर्ग आहे. बघा मी तुम्हाला निसर्ग बघू शकता तुम्ही, धबधबा. त्यानंतर आपण एका टर्नवरती थांबलो. खूप निसर्ग भारीच होता आणि तुम्हाला एक किस्सा पण शेअर करायचा होता. तर तो किस्सा तुम्हाला मी सांगतो. पुणे बँगलोर हायवे जो जेव्हा मी पुणे निघालो जाऊन ना, पुण्यामध्ये जो तेव्हा आपण मागच्या वेळेस आलो ना, हा जो रोड तेव्हा बघू शकता, एकदम सुंदर असा रोड आहे. हायवेला आपण ह्याच घाटातून आलो. ॲक्सिडेंटली. पण विषय असा झाला मी तुम्हाला की सांगतो. पाऊस एकदम धो चालू असल्यामुळे एकदम खतरनाक. मी रस्ता चुकलो आणि तर मोबाईल काढायला काही मागच्या चान्स वेळेस नसतो. आपण सगळं बॅक असतो सीन असा झालेला की आणि मोबाईल काढायला पाऊस चान्स भरपूर नसल्यामुळे मला असल्यामुळे तिथे रस्ता दिसत मी होता. एक रस्ता तिकडे मी चुकलो. गाडी टाकायला आणि तो सुरुवात रस्ता केली आणि चुकलो तिथेच. तर मी रस्ता जो चुकल्यामुळे रोड पकडला रस्ता तो चुकलो, त्या रोडवरती पण मग मी टू व्हीलर अलाउड लागलो. नव्हती. नाही. आणि हे मला नंतर जेव्हा पाठी लागायला लागली टू व्हीलर्स आर नॉट अलाउड वगैरे, हा रोड तेव्हा मला समजलं. पण मी माननीय देवेंद्र एखादा फडणवीस डिपार्टमेंटवाला यांच्या मला कृपेने पकडेल बनलेला आणि माझं मिसिंग चालान लिंक. कापेल. मिसिंग तर मग लिंकला तो रोड हा मी नव्हता. गाडी टाकली तो रोड हा होता, आणि मिसिंग लिंक. मान्य तो श्री जो देवेंद्र पाऊस चालू झाला, फडणवीस साहेब परत मला यांच्या मिसिंग लिंक कृपेने सोडायचा बनलेला. परत चान्स परत सापडलाच तर नाही. त्यामुळे काय अडचण मिसिंग नाही. लिंक मी कंटिन्यू केला काही पुण्यापर्यंत. डिपार्टमेंट वगैरे वाले तर मला काही रस्त्याने लागले नाही. एकदम मस्त नजारा आहे जे मित्रांनो. लागणार होते एकदम मस्त. आणि लागले असतं तर मग खंडाळा घाटामध्ये. असतंच मग 1000, 1500, 2000 रुपयेपर्यंत ते काही ऐकलेच नसते. रोड कारण चलन खूप आपण मुंबईमध्ये जाणार. तगडं लागतं. हा मुंबईला रोड एकदम खंडाळा मस्त होता.